पहिल्यापासून बघितलं जातं की थोडं ओव्हर थिंकिंग खूप जास्त असतं, स्वतःवरती थोडासा विश्वास कमी असतो. ह्यांना ना लहानपणापासून जर अशा डेट ऑफ बर्थचे तुमच्याकडे मुलं असतील ज्यांचं डेस्टिनी 4 आहे, दे आर व्हेरी क्रिएटिव्ह, व्हेरी गुड पीपल, पर्सनॅलिटी. बट ना असं ते लहानपणापासून जर त्यांनी प्रॉपर आपल्या पर्सनॅलिटीवरती काम केलं, एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनवली, तर ह्यांचं फ्युचर खूप जास्त चांगलं असतं. 30-35 नंतर दे आर व्हेरी हेल्पिंग नेचर काइंड ऑफ पीपल है ना, लोकांची पण मदत करणार, डिसिप्लिन राहणार. पण ते डिसिप्लिन अचानक येणार नाही आहे, त्याच्यासाठी यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ, म्हणजे पहिल्यापासून. बिकॉज मून थोडासा ना आळस पण देतो, ठीक आहे. आणि राहू, मी जसं पहिलंच बोलले की जसं त्याला चालवणार तसा तो चालणार. ओके, जर पहिल्यापासून तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहिला आणि पहिल्यापासून स्वतःला जर मोटिवेट करत राहिला, एक चांगली पर्सनॅलिटी बनवली ना, 30-35 नंतर ग्रो लाईक अ व्हेरी गुड